एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय फायद्याचं आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये असणारं एक प्रोडक्ट शेअर करणार आहे, जे मी गेल्या 1.5 महिन्यापासून वापरते आहे आणि माझ्यासाठी ते अतिशय कम्फर्टेबल आहे आणि खूप जास्त उपयोगी ठरणारं असं हे प्रोडक्ट आहे, जे प्रत्येक मम्मींकडे, स्पेशली ज्यांचं मोठं बाळही आहे किंवा ज्यांना बाहेर फिरायला आवडतं किंवा ज्यांना घरातली छोटी मोठी कामं करण्यासाठी बाहेर जावं लागतं आणि अशा वेळी प्रत्येक वेळी बाळाला घेऊन जाणं जमत नाही, तर त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं असं आहे. माझ्याही बाबतीमध्ये असंच होत होतं. 4 सप्टेंबरला जेव्हा अद्वैतचं स्कूल स्टार्ट झालं, तर त्यावेळी अद्वैतला स्कूलला घेऊन जाणं किंवा माघारी घेऊन येण्यासाठी, म्हणजे अद्वैतचं स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पण या 10 मिनिटासाठी मला बाळाचं स्ट्रोलर बाहेर काढायचं, ते सेट करायचं, त्यामध्ये बाळाला ठेवायचं, परत ते आल्यानंतर क्लीन करायचं, या सगळ्या गोष्टी खूप जास्त हेक्टिक वाटत होत्या. आणि त्यावरती एक बेस्ट सोल्युशन म्हणून मी हा जो बेबी कॅरियर बेल्ट आहे हा मागवला, जो माझ्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरलेला आहे. हा तो बेल्ट आहे. अतिशय मी हा ब्लू कलरचा बेल्ट घेतलेला आहे. खूप जास्त कम्फर्टेबल आहे. बाळ आणि आई दोघांसाठी सुद्धा कम्फर्टेबल आहे. याचं जे आतलं मटेरियल आहे हे स्पंजचं आहे, कुशन आहे, त्यामुळे बाळाला सुद्धा अतिशय कम्फर्टेबल यामध्ये बसता येतं. आणि बाहेरच्या बाजूने इथे टफ आहे, म्हणजे थोडंसं जाड असं आहे, त्यामुळे बाळ हा वाकला जात नाही किंवा तुम्हाला होल्ड करायला सुद्धा हे खूप जास्त इझी पडतं. बाळाला घेऊन सुद्धा तुमचे हात फ्री राहतात. हा मी 1700 रुपयाला ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरून, पण आता सध्या ना त्याचा फेस्टिव्ह सीझन चालू आहे किंवा ॲमेझॉनवरती फेस्टिव्ह सेल लागलेला आहे आणि हा 1700 रुपयाचा जो बेल्ट आहे हा तुम्हाला फक्त आय थिंक 375, 76 किंवा अशा 400 रुपयाच्या पेक्षा पण आतमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जरी तुमचं बाळ अजून लहान असेल, जरी तुम्हाला आता याची गरज वाटत नसेल, तरी सुद्धा ट्रस्ट मी, हा खूप जास्त कामाचा असा बेल्ट आहे. त्यामुळे आत्ताच ऑर्डर करून ठेवा. ऑलमोस्ट तुम्हाला 75% यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे. या बेल्टची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मला तशी कमेंट करा. इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर मी DM करेन आणि यूट्यूबवरती पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. हा बेल्ट वापरणं अतिशय इझी आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. फक्त बाळाला यावरती झोपवायचं आहे, व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी बाळाला यामध्ये सेक्युअर करून घ्यायचं आहे. हा जो बेल्ट आहे हा तुम्हाला कमरेभोवती लावायचा असतो. त्या अगोदर बाळाचे जे हात आहेत हे बाहेर काढायचे आहेत, जेणेकरून बाळ सुद्धा कम्फर्टेबल फील करेल. आणि या ज्या स्ट्रिप्स आहेत या खांद्यावरती तुम्हाला पुढच्या बाजूने आपण ज्या पद्धतीने सॅक लावतो तर त्या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. याचे बेल्ट सुद्धा लावायचे आहेत. हा बेल्ट लावताना बाळाला खूप जास्त टाईटही होणार नाही आणि खूप सैलही राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुमची हनुवटी आणि बाळामध्ये 4 बोटाचं अंतर असायला हवं. बाळाचे पाय M आकारामध्ये असायला हवे. तुमचे जे मोबाईल किंवा छोटं मोठं सामान आहे हे पुढच्या बाजूला असलेल्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि बाळ सुद्धा बाहेरचं वर्ल्ड एक्सप्लोर करण्यासाठी रेडी होतं. हातामध्ये बाळाला घेऊन हात दुखवण्यापेक्षा या पद्धतीने हँड्स फ्री राहून तुम्ही आरामामध्ये बाहेर फिरू शकता. अगदी न्यूबॉर्न बेबीपासून ते बाळ 15 किलोचं होईपर्यंत हा बेल्ट तुम्ही वापरू शकता आणि अगदी हँड्स फ्री बाहेर कुठेही फिरू शकता. बाळ सुद्धा खूप कम्फर्टेबल राहतो आणि आपल्यालाही खूप कम्फर्टेबल वाटतं.